ईश्वरा करुणाकर दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी. शुद्ध विजा पोटी फळे रसाळ घुमटी, मुखी अमृताची वाणी देह देवाची कारणी. कुठल्याही गोष्टीला सातत्य टिकून ठेवणं. आता काय झालं, आपल्याकडे मंदिरं वगैरे भरपूर व्हायला लागले. मंदिरं बांधणं सोपं झालं आहे, आता सोपं झालं आहे, कारण पैशाला किंमत नाही राहिली. पैसा भरपूर आहे, मंदिरं बांधणंही सोपं आहे, पण मंदिराची पूजा पाठ आरती करणं झाडून झुडून काढणं ह्याच्यासारखं बेकार काम कोणतंच नाही आहे का नाही. आमचे विद्यागुरू करतायत ते धन्यवाद त्यांना या बाबतीत. कारण काय माहिती आहे का, मंदिरं सुशोभिवान अगदी भरपूर मोठमोठी मंदिरं झाले, सभामंडप होतात, सगळ्या गोष्टी होतात. काही शासनाकडून काही लोकवर्गणीतून हे सगळं तयार होतं. पण सेवा करणं आणि त्याला इतकं सातत्यानं टिकून ठेवणं, 20-20 वर्ष सप्ताह करणं सोपी गोष्ट नाही हो, सोपी गोष्ट नाही आहे. आणि हे शिवकथान पारायण हे ते सगळ्या गोष्टी नाही आहे, कठीण आहे. कारण ते बरं लोकांच्यावरून कशाला, आपल्यावरूनच आपण घ्यायचं. कीर्तन करायचं सोपं असतं, आला 2 तास उभा राहिला, म्हणत म्हणा नाही तर नका म्हणू, वाजवीला निघून गेला आहे का नाही, असं नाही आहे. पण जो ती सगळ्या या म्हणून जमविला मेळ आपण ज्याला म्हणतो ना, तो मेळ जमवणं अवघड आहे. आणि आता तर काय झालंय, कोणी मरो नाही तर काही हो, रात्री भजनाला सुद्धा कोणी येत नाही. पहिल्यांदा विचारतात ते काही भजन करी कीर्तनकार होता का, तर आम्ही टाळ घेऊन येतो. नव्हता म्हणल्यावर तर विषयच मिटला, मग कशाला भजन करायचं, त्याला रात्रभर ठेवायचं ना, तर ते आता कोणते करत नाही. मग त्याच्यासाठी 11,000 12,000 13,000 रुपये दक्षिणा दिल्यानंतर मग कोणीतरी भजन करतो. भजनकरी सोपे राहिले नाही, कीर्तनकार सोपे राहिले नाही. कीर्तनकारांनी तर रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल नाही. मला आपल्याला काही कोणाचा विरोध करायचा नाही, हे ज्याला घ्यायचं घ्या, नाही सांगतो ना त्याला, तो करायचा, पण कसा करायचा सांगतो. दुसरी एक त्याच्यात पद्धत आहे. विरोध आपलाच करावा, आपला विरोध करावा, कीर्तन करायचा नाही. मला सांगा, तुमच्या घरी येऊन एखादा कीर्तनकार म्हणला का, विद्यागुरु तुम्ही आमचं कीर्तन ठेवा, असं इंदुरीकर आलते का तुमच्याकडे? नाही. तुम्ही त्यांच्याकडे बारी लावून जाता हो, आणि मग पुन्हा म्हणता हे पैसे लय मोठे घेतो, त्याला काय अर्थ आहे? माझं हे म्हणणं आहे की चूक आपली आहे. कोण कीर्तनकार किती पैसे घेतो आणि काय काय व्यवहार करतो ते मला नाही म्हणायचं, पण ती चूक आपली आहे. कोणाला कीर्तनाला बोलवावं, कोणाला नाही बोलवायचं, कोणाला द्यायचं का नाही द्यायचं ते तुम्ही ठरवा ना. तुम्ही विनाकारण लोकांना नावं ठेवण्यापेक्षा, किंवा त्याच्यात आपल्या वारकरी संस्थेचे आणि काही मालिकामध्ये पहिल्या 2 पेजवर आता वारकरी संस्थेचे नियम आले, आणि त्याच्यामध्ये एक नियम आहे, तुम्हाला कसा परमार्थ करायचा ते करा, पण कुठल्याही संताला नावे ठेवू नका. तुम्हाला कसं करायचं ते करा, तुम्ही रामकृष्ण हरी म्हणा, नका म्हणू, काय नका, पण तो आमका महाराज असा आहे हे म्हणण्याचा अधिकार तुम्हाला नाही. तुम्ही एकटे नाही तर 21 कोळ्या पडतील, कशाला पाप कशाला घ्यायचं. हा, म्हणजे चूक आपली आहे. आपण कोणाला नावं ठेवू नये. कोण काय घेतो, कोण काय देतो, याच्यापेक्षा तुम्ही काय करता याला फार महत्त्वाचं आहे. म्हणून मी नेहमीच सांगतो, पिंपळे महाराज दरवेळेला कीर्तनात तुम्ही ऐकता, माझं एक म्हणणं आहे, मी जर रामकृष्ण हरी म्हणत असेल तर मी तुम्हाला कीर्तनात रामकृष्ण हरी म्हणायला सांगावं. मी जर विष्णू सहस्रनाम घेत असेल तर तुम्हाला घ्यायला सांगावं. मी काकडा हरिपाठ करीत असेल तर तुम्ही करा म्हणावं. नाही तर तू कशाला करतो, तू करीत नाही ना मला सांगतो. कारण त्या अधिकार हा शब्द त्याचा आहे.